Hello students, dear students, we are going to learn about the microorganisms. Second part of this lesson number 11, standard 7, cell structure and microorganisms. चॅप्टरचं नाव आहे सेल स्ट्रक्चर आणि मायक्रो ऑर्गॅनिझम. त्यातला सेल स्ट्रक्चरचा व्हिडिओ तुम्ही सगळ्यांनी नक्की बघितला असेल. त्याच्यावरून तुम्हाला सेल्सविषयी म्हणजे पेशीविषयी खूप छान माहिती तुम्हाला मिळालेली असेल. आता पुढचा जो पार्ट आपण बघणार आहोत तो आहे मायक्रो ऑर्गॅनिझम्स, ज्याला मराठीमध्ये आपण काय म्हणतो हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. त्याला आपण म्हणतो सूक्ष्म जीव. सूक्ष्मजीव, सूक्ष्म. मायक्रोचा अर्थ मुलांनो सूक्ष्म असा होतो. सूक्ष्मचा अर्थ काय तो पण सांगायला लागेल आहे का नाही. तर तो आहे सर्व खूप लहान, खूप लहान. सूक्ष्मचा अर्थ खूप लहान. तर सूक्ष्मजीव असं आपण त्याला म्हणूया. तर व्हॉट इज मीन बाय मायक्रो ऑर्गॅनिझम, इयत्ता 6वीमध्ये इन लास्ट स्टँडर्ड वी हॅव ऑलरेडी लर्न अबाउट द मायक्रो ऑर्गॅनिझम्स. मायक्रो ऑर्गॅनिझम म्हणजे काय याची माहिती आपण घेतलेली आहेच आहे. तर मायक्रो ऑर्गॅनिझम म्हणजे अतिशय सूक्ष्म, जे आपल्याला नुसत्या डोळ्याने दिसत नाही. द ऑर्गॅनिझम्स विच कॅनॉट बी सीन. इथे आपल्याला खाली बघा, लक्षात घ्या, खाली आपल्याला आन्सर दिलेले आहे ते आपण आन्सर लिहूया, ब्रॅकेट करूया. द ऑर्गॅनिझम्स विच कॅनॉट बी सीन विथ आर आईज. नुसत्या डोळ्याने आपल्याला, उघड्या डोळ्याने ते मायक्रो ऑर्गॅनिझम्स सजीव दिसत नाहीत. लक्षात घ्या. दे कॅन ओनली बी ऑब्झर्व्ड अंडर अ मायक्रोस्कोप. मायक्रोस्कोपच्या खाली आपण बघितले, त्यातून बघितले आपल्याला सूक्ष्मदर्शकातून, तरच आपल्याला ते दिसतात. लक्षात घ्या. आणि म्हणून त्यांना मायक्रो ऑर्गॅनिझम्स म्हणलेले. मायक्रो ऑर्गॅनिझम मीन्स व्हेरी व्हेरी स्मॉल मायन्यूट ऑर्गॅनिझम. सो देअर साईज इज so small that we cannot see them with our naked eye. कळलं इथपर्यंत? Now categorize the following organisms into 2 groups. बघा, 2 ग्रुप करायला सांगितले आपल्याला. दिलेले ऑर्गॅनिझम जे आहेत ते 2 ग्रुप आपल्याला करायचे आहेत. कशावरून करायचे आहेत? अकॉर्डिंग टू द साईज. साईज म्हणजे त्याचा आकार. आकारावरून 2 ग्रुप करायचे आहेत. अमिबा, पॅरामोशियम, युग्लिना, स्नेल, एलिफंट, पिजन आणि वर्म असं आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे. तर आपल्याला लक्षात घ्या की अतिशय सूक्ष्म असलेले कोण कोण आहे त्याच्यामध्ये. तर अमिबा, पॅरामोशियम, युग्लिना हे आपल्याला नुसत्या डोळ्याने दिसत नाही. तो लक्षात. स्नेल म्हणजे गोगलगाय, आपण पाहू शकतो. वी कॅन सी इट. एलिफंट वी कॅन सी इट. पिजन कबूतर वी कॅन सी इट. वर्म्स म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या आळ्या, त्या पण आपल्याला बघायला मिळतात. बरोबर आहे. त्यामुळे एक ग्रुप तयार होईल, अमिबा, पॅरामोशियम, युग्लिना. हा फर्स्ट एक ग्रुप तयार होईल. आणि सेकंड ग्रुप तयार होईल विच वी कॅन सी विथ आर नेकेड आय अँड दॅट इज स्नेल, एलिफंट, पिजन अँड वर्म. असे 2 साईजवरून त्याचं तयार होतील. मायन्यूट साईज जे आहेत, मायक्रो साईज जे आहे तो आहे अमिबा, पॅरामोशियम, युग्लिना. ओके, ठीक आहे. चला, तर आता आपल्याला नुसत्या डोळ्यांनी अमिबा दिसणार का? नाही दिसत. पॅरामोशियम दिसतो का? नाही दिसत. युग्लिना दिसते का? नाही दिसत. सो द ऑर्गॅनिझम्स विच कॅनॉट बी सीन विथ आर आईज, आपल्याला डोळ्यांनी दिसत नाही. मग त्यांना बघायचं आपल्याला काय वापरूया? सूक्ष्मदर्शक, मायक्रोस्कोप. इंग्लिशमध्ये त्याला काय म्हणायचं? मायक्रोस्कोप. सो मायक्रोस्कोपचा आपण वापर करतो. आणि आपल्याला मायक्रोस्कोपमधून बघितल्यानंतर त्यांची इमेज जी असते, त्यांचा आकार जो असतो तो मोठा दिसतो आपल्याला. आणि म्हणून ते दिसतात. भिंग वापरलेले असल्यामुळे लेन्सेस वापरलेल्या असतात मायक्रो ऑर्गॅनिझम मायक्रोस्कोपमध्ये. सो तर मायक्रोस्कोपचा वापर करून आपल्याला ते बघायला लागतात. इतके ते मायक्रो म्हणजे स्मॉल म्हणजे मायन्यूट असतात. म्हणून त्यांना काय नाव दिलेलं आहे? मायक्रो ऑर्गॅनिझम्स. असे सजीवचे अतिशय सूक्ष्म आहेत मायक्रो ऑर्गॅनिझम्स. कुठे कुठे आढळतात? हॅलो, ऑकरन्स. ऑकरन्सचा अर्थ सापडणे, आढळ. त्यांचा वावर कुठे कुठे असतो, आढळ कुठे कुठे असतो, लक्षात घ्या. तर आपल्याला एक लक्षात येईल की मायक्रो ऑर्गॅनिझम्स आर प्रेझेंट ऑल अराउंड अस. आपल्या सभोवताली सगळीकडे
हे असतात इन एअर, वॉटर, सॉईल, फूड, सेवेज म्हणजे सांडपाणी, सिवेज, गार्बेज, कचरा याच्यामध्ये पण असतात. त्याचप्रमाणे इन द बॉडीज ऑफ द प्लांट्स अँड ॲनिमल्स इन्क्लुडिंग ह्युमन्स. बघा, शरीरात पण असतात प्राण्यांच्या. प्लांटच्या पण शरीरात असतात, प्राण्यांच्या पण शरीरात असतात. लक्षात घ्या, ह्युमनच्या पण शरीरामध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात. ओके. सम मायक्रो ऑर्गॅनिझम्स आर सॉलिटरी. सॉलिटरीचा अर्थ एकटे, एकटे एकटे असतात ते, एकटे. दॅट इज दे लिव्ह सिंगली. एकटे राहतात ते, सिंगल 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 असे राहतात. फॉर एक्झाम्पल बघा, सॉलिटरी आहेत अमिबा, सॉलिटरी आहे मायक्रो ऑर्गॅनिझम पॅरामोशियम. काही मायक्रो ऑर्गॅनिझम जे आहेत ना, ते मात्र कॉलनीज म्हणजे वसाहत, ग्रुप, समूह करून राहतात. लक्षात घ्या, कॉलनी समूहाने राहतात, ते ग्रुप करून राहतात काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स. सम मायक्रो ऑर्गॅनिझम्स लिव्ह ऑन रिमेन्स ऑफ डेड प्लांट्स अँड ॲनिमल्स. रिमेन्स म्हणजे काय? अवशेष, मृत अवशेष. मृतावशेष असं म्हणतात आपल्याला. तर त्याच्यावर ते राहतात. ठीक आहे, कळलं इथपर्यंत? मृतावशेष, त्याच्यावर ते राहतात. काही शंका असेल तर विचारू शकता. पुढे जाऊया आपण, नेक्स्ट पार्ट बघूया. ऑब्झर्वेशन अँड मेजरमेंट ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम. ऑब्झर्वेशन म्हणजे निरीक्षण करायचं आपल्याला, त्याच्यावरून त्याचं मेजरमेंट, मोजमाप जे आहे ते आपल्याला ठरवायचं आहे. बरोबर आहे. सो आपण एक प्रयोग या ठिकाणी केलेला आहे त्यांनी, तो प्रयोग वाचूया आपण. कीप अ मॉइश्चर्ड पीस ऑफ ब्रेड और भाकरी इन क्लोज्ड बॉक्स. एक बॉक्स घ्यायचा, डबा वगैरे घेऊ शकता तुम्ही, त्याच बंद करायचा तो, आणि त्याच्यामध्ये काय ठेवून बंद करायचा आहे? तर मॉइश्चर म्हणजे ओलसर ब्रेड, ओलसर ब्रेड आहे तो, ओलसर ब्रेड जो असेल तो, आणि भाकरी जी आहे ती त्यामध्ये ठेवायची आहे, याचं आपल्या लक्षात येईल. आणि बंद करून टाक. डबा काय करायचा? क्लोज्ड म्हणजे बंद करून टाकायचा. बंद केल्यानंतर 3-4 दिवसांनी बघितलं तुम्ही, लक्षात घ्या, मॅग्निफाईंग ग्लास लेन्स असतात का नाही, त्यांनी बघायचं तुम्ही, भिंग असतात बघा, मोठे मोठे आकार दिसतात, त्यातून आपल्याला ऑब्झर्व करायचं काय दिसते आपल्याला. तर त्याच्यावर आपल्याला बुरशी लागलेली दिसतील. लक्षात घ्या, तुम्ही बघितलं तर काळे, ग्रीन असे ठिपके दिसतील, काही बुरशीसारखा तुम्हाला प्रकार त्या ठिकाणी दिसतील. सेकंड आपण बघितले, ऑब्झर्व अ ड्रॉप ऑफ मडी वॉटर किंवा वॉटर फ्रॉम स्टॅग्नंट म्हणजे साचलेले, स्टॅग्नंट साचलेले डबके, पाण्याचं डबकं असतं का नाही, साचलेलं पाणी खूप दिवस झाले, 4-8 दिवस 15 दिवस, त्यातला पाण्याचा ड्रॉप घ्यायचा आणि तो ऑब्झर्व करायचा. मायक्रोस्कोप, कंपाऊंड मायक्रोस्कोपची माहिती घेतली आपण काल, त्याच्या अंडर त्यातून आपल्याला बघायचा आहे तो ड्रॉप. तर त्या ड्रॉपमध्ये आपल्याला छोटे छोटे असे पॅरामोशियम, अमिबासारखे हालचाल करणारे असे आपल्याला मायक्रो ऑर्गॅनिझम्स दिसतात. थर्ड ॲक्टिव्हिटी बघा, टेक अ ड्रॉप ऑफ योगर्ट और बटर मिल्क. योगर्ट म्हणजे दही बरं का, घट्ट दही असतं ना, घट्ट दही, त्याला योगर्ट असं म्हणतात. कर्ड असं पण म्हणू शकता तुम्ही. बटर मिल्कचा अर्थ आहे ताक, त्याच्यातून बटर मिळतं ना आपल्याला घुसळल्यानंतर, म्हणून त्याला बटर मिल्क असं म्हणतात. लक्षात घ्या. त्याचा एक ड्रॉप घ्यायचा, तो कंपाऊंड मायक्रोस्कोपच्या अंडर त्याची ग्लास स्लाईड तयार करायची, आणि कंपाऊंड मायक्रोस्कोपच्या अंडर त्याचं पण आपण ऑब्झर्वेशन करूया. तर तिथे आपल्याला सुद्धा हालचाल करणारे असे बॅक्टेरिया, त्याला लॅक्टोबॅसिली असं म्हणतात, लॅक्टोबॅसिलाय. तसा लॅक्टोबॅसिलाय जो आहे तो आपल्याला त्या ठिकाणी दिसतो, सूक्ष्मजीव. लक्षात घ्या. मग या सगळ्या जर ऑब्झर्वेशन केलं, ते स्केचेस आपण काढायचे आहेत मायक्रोब्सचे. आपण जे बघितले मायक्रोब्स कोणत्या आकाराचे होते, काय आकाराचे होते, जसं आपल्याला दिसले ते मायक्रो ऑर्गॅनिझम्स, त्याप्रमाणे त्यांचा आकार स्केच काढायचं, चित्र हे आपल्या वहीमध्ये आपण काढून ठेवायचं आहे. लक्षात घ्या. आता एक माहिती आपल्याला दिलेली आहे की आपल्या डोळ्यांची क्षमता काय असते. लक्षात घ्या. व्हॉट इज द कपॅसिटी ऑफ आवर आय. सो वी कॅनॉट सी ऑब्जेक्ट स्मॉलर दॅन
100 मायक्रोमीटर इन साईज, आकाराने 100 मायक्रोमीटर असलेले पेक्षा लहान जर असतील वस्तू ती आपल्याला दिसत नाही. सो वी मेक ग्लास स्लाइड्स ऑफ द मायक्रो ऑर्गॅनिझम्स अँड ऑब्झर्व देम अंडर कंपाऊंड मायक्रोस्कोप. म्हणून आपण मायक्रो ऑर्गॅनिझमचं निरीक्षण करायचं आहे तर आपण ग्लास स्लाईडवर ते घेतो, त्याची एक ग्लास स्लाईड तयार करतो आणि मग ती कंपाऊंड मायक्रोस्कोप जे आहे त्याच्या अंडर आपण बघतो. लक्षात घ्या. हाऊएव्हर इफ मॅग्निफिकेशन of 1000 times proves to be sufficient insufficient. समजा 1000 टाइम्स आपण मोठा म्हणजे फिगर जी आहे ती का इमेज जी आहे ती मोठी करून बघितली तरी ती आपल्याला नीट दिसत नसेल तर मात्र आपल्याला इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप बघायला लागतो. लक्षात घ्या. इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप जो आहे तो आपल्याला बघायला लागतो. सो टू ऑब्झर्व दोज काइंड ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स वी यूज इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप. ठीक आहे. लास्ट पार्ट आपण बघूया आणि थांबूया. Sizes of some microbes. Sizes of some microbes. Number 1 आपण बघूया. Paramecium. Paramecium is about 100 micrometers. 100 micrometers. Second, bacteria of typhoid 1 to 3 micrometer. Number 3, polio virus 28 micrometers. सो मायक्रोब्स मेजर लेस दॅन 100 मायक्रोमीटर्स. हे लक्षात घ्या. म्हणून त्याला आपल्याला मायक्रोस्कोप वापरायला लागतो. इवन इन दिस मायन्यूट ऑर्गॅनिझम देअर ऑर्गनल्स कॅरी आउट लाईफ प्रोसेसेस विदिन सिंगल सेल. एवढ्या छोट्या असून देखील त्याच्यामध्ये आणखीन त्यांचे कंपोनंट असतात. ऑर्गनेल्स नावाचे ऑर्गनल्स वेगवेगळे असतात, न्यूक्लियस वगैरे, आणि ते सगळे लाईफ प्रोसेसेस करतात. तशी इथपर्यंत आपण माहिती आत्ता घेतलेली या व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ बघा. तुम्हाला मायक्रो ऑर्गॅनिझमची प्राथमिक माहिती जी आहे ती नक्की या व्हिडिओमधून कळलेली असेल. गुड बाय. सी यू. हॅव अ नाईस डे. बाय बाय.